सर्वप्रथम स्वर्गीय रामकृष्णाजी वानखेडे यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो। मी माझं थोडक्यात सांगायचं झाल्यास मी नरखेड तालुक्यातील मोहदी दळवी हे छोटं गाव आहे, नरखेडवरून 5 किलोमीटर, तिथला मी रहिवासी आहे। तिथल्या जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो। त्यानंतर माझं समोरचं जे शिक्षण आहे ते नरखेडला तालुक्याच्या ठिकाणी झालं 10वीपर्यंत। नंतर 11वी 12वी काटोल आणि समोरचं शिक्षण माझं नागपूरला झालं। तर त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मी एव्हरग्रीन इंग्लिश हायस्कूल नरखेड येथे काही वर्ष काम केलं तिथे। आणि हे सांगत असताना मला जे मी बॉटमपासून जे काम केलं आहे त्याचा मला खूप फायदा झालेला आहे शिकवताना किंवा काही। आता मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं असल्यामुळं इथे नागपूरला जरी एखादी मोठी शाळा जरी म्हटलं, एखादी भवन्स म्हटलं किंवा सेंट जेवियर म्हटलं, अशा ठिकाणी जरी मला उभं करून दिलं किंवा एखाद्या क्लासमध्ये जरी पाठवलं तर मी नक्कीच तिथे न्याय देऊ शकतो एवढं हमखास आहे। कारण जी सुरुवात आहे मला वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे आता मी जिथे काम करतोय नोकरी व्यवसाय जिथे आहे तिथे हातावर घेऊन पानावर खाणारे लोक आहे आणि काटोलला जिथे मी शिकवतो आहे तिथे उच्चभ्रू लोक आहे। तर प्रत्येक ठिकाणी मला असा अनुभव मिळाला आहे की कोण्यावर क्लासमध्ये कोणते विद्यार्थी आहे, त्यांच्यासोबत कोणत्या भाषेत मी बोललो पाहिजे, त्यांना एखादी गोष्ट समजून सांगायची, एखाद्या गणिताचा एखादा कन्सेप्ट समजून सांगायचा आहे की त्यांना दैनंदिन त्यांच्या व्यवहारातून मला कसं सांगता येईल हे मला नक्की कळतं। हे मला त्यांची जी नस आहे, जी नाडी आहे त्या नक्की ओळखता येतो। त्यानंतर समोर झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व म्हटलं तर मी खूप काही असं मोठं कार्य नाही। तुमचं जे कार्य ऐकलं इथे, जे पाहुणे इथे बोलले आहे तर त्यांच्या मानाने माझं कार्य क्षुल्लक आहे। छोटंसं सांगायचं झाल्यास कोरोनाच्या काळामध्ये मी छोटेफार धान्य वाटपाचा वगैरे असा उपक्रम राबवला होता। त्यानंतर माझे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी दरवर्षी मी ज्या शाळेत शिकलो आहे त्या शाळेत शैक्षणिक साहित्याचं मी वाटप करतो आणि एका कार्यक्रमाला दीपक वानखेडे हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून त्या वाटपाच्या कार्यक्रमात मी त्यांना बोलावलं होतं। असे मोठी गोष्टी मी करत असतो। हे सर्व करत असताना आणि त्यानंतर सांगायचं झाल्यास हे जे आहे आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मी काटोलला जरी काम करत असलो तरी जो कुलस्वामी मीडिया आहे त्यांनी मला जो पुरस्कार इथे जाहीर केला त्या सर्व ज्या आहे त्या तिथल्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, तिथल्या लोकांच्या मीडियावर तिथे गेलं। हे जे पुरस्कार आता मला जो जाहीर झाला 15 दिवसाच्या आधी मला अनाउन्समेंट केलं, त्या पुरस्कारांनी मला एक अशी स्फूर्ती दिली आणि मी तो तडीस नेणारच, तो मोठा प्रोजेक्ट मी बनवून दाखवणार हा माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्याचे मी सर्व श्रेय मी प्राध्यापक दीपक वानखेडे यांना देतो आणि माझ्या वाणीला मी इथे विराम देतो। धन्यवाद।